नमस्कार, मी वंदना नितीन रुपवते, सेविका मिलिंद नगर बिर्ला कॉलेज कल्याणमधून बोलते। आम्ही आज ह्या मोर्चा काढण्याचं याचं कारण असं आहे की आमची गेल्या 1-1.5 वर्षापासून BLO म्हणून इथे नियुक्ती करण्यात आली होती, पण तेव्हा आमचं कामाचं कुठलंही प्रेशर नव्हतं। पण आता एवढ्या कामाचं प्रेशर आमचं वाढलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे आमच्या अंगणवाडीचं फार ह्या कामामुळे आमचं नुकसान होत आहे। आम्ही कुपोषण निर्मूलन समिती याच्यावरती आम्ही काम करतो, शासन यावरती हे काम करत असतं। आमच्या अंगणवाडीचे मुलं जी शासनाच्या योजना आहेत त्या योजनेची कामं असतात, ही कामं आमची एवढी पेंडिंग असताना BLOचे कामं आम्ही आतापर्यंत त्यांना सहकार्य केलं, पण आता त्यांची एवढी जबरदस्ती वाढलेली आहे। एरियातल्या लोकांची नागरिकांची रात्री बेरात्री फोन येतात, त्यांचं प्रेशर असतं। इथले आमचे जे अधिकारी आहेत, जे सुपरवायझर आहेत, जे मोठे प्रांत ऑफिसर आहेत, यांचं वेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं। आज आम्ही एक महिला आहोत, महिला असलं प्रत्येकाचं घर एक वेगवेगळं असतं, प्रत्येकाच्या घरामध्ये काही गोष्टी सगळ्या समजून घेतल्या जात नाही, त्यांच्या घरात भांडणं सुरू झालेली आहेत। ही कामं एवढी वाढली आहेत की आमच्या अंगणवाडीच्या कामामध्ये आमचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे। त्यामुळे आमची मुलं ही आमच्या शिक्षणापासून त्यांच्या आहारापासून वंचित राहायला लागलेले आहेत, कारण आमचे सेविका आणि मदतनीस ह्या दोन्हीसुद्धा जर BLOचे कामं इथे जर दिवसभर करतील तर आमच्या अंगणवाडी कोण सांभाळणार आहे? कारण आमच्या अंगणवाडीचं सुद्धा कामकाज असतं, जे आम्हाला 1 ते 10 तारखेपर्यंत कंप्लीट सगळं करावं लागतं। मग तिथे ती कामं कोण करणार? आणि इथे BLOचं एवढं प्रेशर आलेलं आहे। आमचं एवढीच मागणी आहे की आम्हाला ह्या BLOच्या या पदावरून आमची कार्यमुक्त आम्हाला केलं पाहिजे। आतापर्यंत आम्ही तुम्हाला सहकार्य केलेलं आहे, पण यापुढे आम्हाला कुठल्याही गोष्टीचा आम्ही प्रेशर घेणार नाहीत आणि तुम्ही देऊ नका। आमची हीच मागणी आहे की तुम्ही आम्हाला या BLO या पदावरून कार्यमुक्त करावे। मी दुर्गा सचिन शिंदे, अंगणवाडी सेविका आहे। मी कल्याण नागरी प्रकल्पातून बोलत आहे। आता आम्ही आमच्या 100 बायका मिळून प्रांत ऑफिस कल्याणमधलं तिथे आम्ही मोर्चा घेऊन आलो आहे, कारण की आम्हाला 2 वर्षापासून निवडणुकीमध्ये बूथ लेवलची कामं लावली होती। त्यावेळेस पण सांगताना असं सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला मदत करा। तेव्हाही आम्ही बोलत होतो की आम्हाला बूथ लेवलची कामं करायची नाही आहे, कारण की आमच्याकडे असा GR आहे सुप्रीम कोर्टाचा की ज्या इच्छुक आहेत सेविका त्यांनाच हे काम करणं द्या, ज्या इच्छुक नाही त्यांना सक्ती करू नये। पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा, म्हणून आम्ही त्यांचे एक मदत म्हणून त्यावेळेस ते आदेश स्वीकारले। आदेश स्वीकारल्यानंतर आम्ही आजपर्यंतही त्यांनी आमचे आदेश रद्द केले नाहीत। आम्ही खूप वेळा त्यांना विनंती पण केली आहेत, पर्सनली पण केली आहेत, पण आता ते आम्हाला सक्ती पण करत आहे। आज माननीय आपली अदिती तटकरे मॅडम ज्या महिला बालविकासच्या मंत्री आहेत, त्यांचंही लेटर आहे की आमच्या अंगणवाडी कार्यकर्ते अत्यावश्यक सेवेसाठी आहेत, त्यांनाही ही सक्ती करू नये BLOची। आज आम्ही हे लेटर ह्या प्रांत ऑफिसला खूप वेळा जमा केले आहे, पण तरीही ते आम्हाला ह्या कामातून मुक्त करत नाही आहे। मागण्याही मान्य केल्या जात नाही आमच्या। आम्ही खूप वेळा मागण्या ह्याच आहे की आमचं BLOचाच रद्द केला पाहिजे, कारण की आमच्या अदिती तटकरे मॅडम पण आमच्या पाठीमागे आहेत। हां, मागण्या मान्य नाही झाल्या आमच्या तर आम्ही असंच पुढे आंदोलन करणार आहोत, कारण की आम्ही हे BLOच्या ड्युटी करणार, आम्ही वेतन श्रेणीवर नाही आहे, तर आम्ही मानधनी पदावर आहेत। बूथ लेवल ऑफिसर हा वेतन श्रेणीचा व्यक्ती, ज्याला तुम्ही वेतन श्रेणी आहे त्याच व्यक्तीला तुम्ही आदेश देऊ शकतात।